श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. येत्या मंगळवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार या दिवशी धनलक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान विष्णू यांचं पूजन आहे. तर हे पूजन कोणत्या वेळात करायचं आहे, तर याचा शुभ मुहूर्त काय आहे, तर या दिवशी मंगळवारी सायंकाळी 6:10 ते रात्री साधारण 8:40 हा प्रदोष काळ आहे. तर लक्ष्मी मातेचं पूजन याच वेळेस करावं. तसंच रात्री 7:43 ते रात्री 9:16 लाभ आणि रात्री 10:50 ते उत्तर रात्री 1:56 शुभ आणि अमृत मुहूर्त असून या शुभ काळात लक्ष्मीपूजन व वही-पूजन करावे. नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच अश्विन वैद्य अमावास्येला घरोघरी माता लक्ष्मीचं व लक्ष्मीचं स्वागत केलं जातं. अलक्ष्मी निस्सारण केलं होतं. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली, त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तिचे वात्सल्य आपल्या घरात कायम व्हावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वजण तिची मोठी भक्तिभावाने पूजा करतात आणि व्यापारी लोक या दिवशी लक्ष्मी पूजन करतात. प्रत्येक घरोघरी हे लक्ष्मी पूजन केलं जातं. तर लक्ष्मी पूजनाचा मी शुभ समय सांगितलेला आहे. तर प्रदोष काळातच खरं तर लक्ष्मी पूजन केलं जातं. तर संध्याकाळी साधारण सूर्यास्तापूर्वी 24 मिनिटे व सूर्यास्तानंतर साधारण 24 मिनिटे हा प्रदोष काळ असतो. तर या दरम्यान आपण पूजन करावं. तर पूजेचं साहित्य काय, तर निरांजन, अगरबत्ती, पाण्याने भरलेला तांब्या, पंचामृत, फुले. तर फुले ही शक्यतो पांढरी कण्हेर, पांढरी शेवंती, पांढरा जास्वंद, पांढरी रुई, झेंडू व इतर पांढरी फुले आणि तुळशीपत्र जरूर जवळ ठेवावे. नैवेद्यास पुरणपोळी, साळीच्या लाह्या, बत्तासे हे सर्व साहित्य असावं. तर पूजेची मांडणी कशी करावी, तर ही तयारी आहे. तर पूजा करायच्या अगोदर आपण सगळ्या गोष्टी ह्या जवळ ठेवतो आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करतो. तर सर्वात पहिले आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत तर त्या ठिकाणी स्वच्छ कपड्याने तिथे परत एकदा पुसून घ्यावं आणि त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र हे शिंपडावं. तर स्वस्तिक काढून त्यावर नवीन जी केरसुणी आपण ठेवावी. लक्ष्मी नारायणाचा फोटो, जोडपानावर लक्ष्मीची सुपारी जी आपण पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला वापरली ती लक्ष्मीचं प्रतीक असलेली एक सुपारी आणि दुसऱ्या जोडपानावर असते ती कुबेराची सुपारी. म्हणजे ज्या आपण कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची एक सुपारी आणि एक कुबेराची सुपारी वापरली होती, तर त्या सुपाऱ्या शक्यतो आजच्या दिवशी इथे वापराव्या. जर तुमच्याकडे नसेल तर माता लक्ष्मीचे आणि धनकुबेरची मूर्तीही तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. आणि कुलदेवतेचं टाक व माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो किंवा मग नाणे आणि त्यांची प्रतिमा जी असेल ती, तर सोने, चांदी, नोटा या सर्व गोष्टी असाव्या. त्यासोबत एक नारळ असावं, खोबऱ्याची वाटी आणि त्यात खडी साखर, साळीच्या लाह्या, बत्ताशे. मांडणी झाल्यावर तेथे रांगोळी काढावी. घरासमोर तुळशीजवळ रांगोळी काढावं व तुळशीपासून देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावी. प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही बाजूस स्वस्तिक काढावे. घरात तेलाचा दिवा लावून घ्यावा. तर ही सगळी पूजा मांडणी करतो. तर पूजेला सुरुवात करण्या अगोदर जी काही आपण तुळस असते आपल्या घरातली, तर सर्वात पहिलं तुळशीजवळ जाऊन दिवा, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून सर्वात पहिले तिची पूजा करावी व तुळशी स्तोत्र 1 वेळा किंवा मग तुळशीचा जो मंत्र आहे तर तो 11 वेळेस म्हणावा आणि त्यानंतर मग प्रवेशद्वाराजवळ यावं. तर प्रवेशद्वाराजवळ हळद कुंकू वाहून पूजा करावी. पूजेची मांडणी हळद कुंकू वाहून पूजा करावी. मग आपण
जे उंबऱ्याचं पूजन केलं जातं, त्यानंतर मग आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे आपण सर्वात पहिले गणपती बाप्पाची अभिषेक करावा. त्यानंतर मग माता लक्ष्मी, धन कुबेर यांची पंचामृताने पूजा करावी. तर सर्व पूजा आपण छान अशी केल्याच्या नंतर सर्वप्रथम पूजेवर आपण फुलाने 4 वेळेस पाणी शिंपडायचं, पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा व सर्व पूजेवर फुलाने थोडे थोडे पाणी शिंपून साधारण 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे. तर श्रीसूक्त हे शक्यतो संस्कृतमधलंच म्हणावं. जर तुम्हाला नसेल जमत तर मग तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरतीही डाउनलोड केलं तरीही चालतं, कारण श्रीसूक्त हे माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे आणि याची ऊर्जा खूप आहे. तर माता लक्ष्मी या सेवेने खूप प्रसन्न होती. तर लक्ष्मी नारायणाचा जो काही फोटो असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला एक वेळेस पुरुष सूक्त वाचायचं. सर्व देवांना गंध, अक्षदा, फुलं अर्पित करावी आणि धूप दीप नैवेद्य दाखवावा. तर लक्ष्मीची ही प्रार्थना करावी. तर त्यावेळेस आपण जी पूजा झालेली असेल तर त्यानंतर आपल्याला सामुदायिक जी काही सेवा घ्यायची असते तर ती सेवा आहे. तर या दिवशी लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, विष्णू मंत्र, स्वामींचा मंत्र, तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला एक माळ करायच्या आहेत. एक माळ आपल्याला पूर्ण जप करायचा आहे. त्यानंतर मग गीतेचा 15वा अध्याय या दिवशी घ्यावा. श्रीसूक्त, पुरुष सूक्त आणि आजच्या दिवशी भगवान विष्णूंचीही सेवा केली जाते. तर भगवान विष्णूंचा सहस्रनामाचा जो काही मंत्र आहे तर तो साधारण आपल्याला आजच्या दिवशी 24 वेळेस म्हणायचा आहे व रामरक्षा ही म्हणावी. तर ह्या सगळ्या आपल्या सेवा झाल्या. नैवेद्य दाखवल्यानंतर आरतीही जरूर करावी आणि शेवटी आपण जी काही सेवा केली त्यात आपल्याकडून काही गोष्टी हुकल्या चुकल्या असून किंवा पूजा मांडणीमध्ये काही चुकी झाली असेल तर यावेळेस माता लक्ष्मीला, धनकुबेरला आणि गणपतीरायाला जेवढे काही आपण देव मांडले त्या देवांना नक्की क्षमा मागावी. कारण आपण जी काही सेवा करतो ती मनापासून करत असतो आणि आपल्याकडून आपणही हे एक माणूस आहे आणि आपल्याकडून कळत न कळत एखादी ही चूक घडत असते. त्या गोष्टीकडे आपलं लक्ष नसतं, परंतु देवांचं सगळ्या गोष्टीकडे लक्ष असतं आणि आपल्याकडून एखादी न कळत चूक झाली असेल तर ती क्षमा मागावी. कारण क्षमेला खूप मोठं महत्त्व आहे. क्षमा जर मागितली तर देव सगळ्या स्वरूपात आपल्याला प्रसन्न होतो, आशीर्वाद देतो. तर क्षमा नक्की मागावी आणि त्यानंतर मग आजच्या दिवशी सर्व जेवढे घरातली खिडक्या दरवाजे आहे तर ते रात्री 12 वाजेपर्यंत उघडेच ठेवावे आणि जेवढे काही आपण दिवे लावलेले आहेत ना तर शक्यतो तुळशीजवळचा, देवाजवळचा आणि आपल्या ज्या उंबऱ्याजवळ 2 आपण जेवढे काही दिवे लावतो ना तर ते दिवे रात्री साधारण 12 वाजेपर्यंत तरी चालू असावे आणि याची आपण काळजी घ्यावी. तर रात्री 12 वाजता बरोबर आपल्या घराच्या दरवाजे, खिडक्या ह्या तर आपण 12 वाजेपर्यंत उघडे ठेवणारच आहोत, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या मागील भिंतीपासून जी केरसुणी आहे, म्हणजे जुनी केरसुणी म्हणजेच झाडू, ती एका सरळ रेषेत झाडू न उचलता प्रवेशद्वारापर्यंत झाडत आणावे. प्रवेशद्वार म्हणजेच आपल्या उंबऱ्यापर्यंत ती न उचलता आपल्याला ती घेऊन यायची आहे, म्हणजे ओढत ओढत आपल्याला ती घेऊन यायची. तर उंबऱ्यावर ती केरसुणी ठेवावी व केरसुणीचा एक फड तोडून बाहेर फेकायचा व थुंकावे. त्यानंतर अलक्ष्मीचा नाश होवो तर अलक्ष्मी निस्सारणम असे म्हणावे आणि तो झाडू बाहेर त्या दिवशी ठेवावा. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो घरातही घेऊ शकतात. तर अशा प्रकारे ही आपली लक्ष्मीपूजनाची सेवा आहे. तर ही अशा प्रकारे पूजा मांडणी, नैवेद्य आणि आरती करावी. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.